जम्मू काश्मीरच्या पहलगाम जे इथं जे आहे तो दहशतवादी हल्ला होता आणि या दहशतवादी हल्ल्यानं जे आहे तो संपूर्ण देशभरामध्ये जी आहे ती घटना देश हादरला गेला होता। या घटनेचे पडसाद जे आहेत ते सबंध महाराष्ट्रामध्ये उतरताना एकंदरीत पाहायला मिळत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील अनेक पर्यटक जे आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते आणि या सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक पर्यटक जे आहेत ते माढा तालुक्यातले होते। माढा तालुक्यातील पिंपळनेर असेल, निमगाव असेल या भागातले एकूण 51 पर्यटक जे आहेत ते जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जे आहे ते अडकले गेले होते आणि हेच पर्यटक जे आहेत ते त्यांच्या गावी जे आहेत ते मूळ गावी परतल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर हेच पर्यटक जे आहेत ते श्रीनगरमध्ये अडकले गेले होते आणि हे पर्यटक जे आहेत ते गावी सुखरूप या ठिकाणी पोहोचलेले आहेत। विशेष विमानानं जे आहे ते मुंबईमध्ये आणण्यात आलं आणि आता थेट जे आहेत ते गावामध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातील पिंपळनेर सारख्या ग्रामीण भागातील हे पर्यटक जे आहेत ते खास करून एन्जॉय करण्यासाठी जम्मू काश्मीरच्या भागामध्ये फिरायला गेले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर फिरत असतानाच ही घटना घडल्यानंतर हा जो संपूर्ण परिवार आहे तो हादरून गेला होता। एकंदरीत आपण त्यांच्यासमोर बातचीत करणार आहोत आणि नेमकी काय घटनेचं पडसाद जे आहेत ते तुमच्यावर उमटले गेले, घटना घडल्यानंतर तुमची काय एकंदरीत परिस्थिती होती? ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस आम्ही श्रीनगरमध्ये प्रवेश करत होतो। आमचे मोठे बंधू यांचा कॉल आला की बाबा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहे। तर आम्हाला त्यावेळेस मोठा धक्का बसला। म्हणजे आमचा जो एन्जॉय करायचं ठिकाण होतं ते श्रीनगर होतं आणि त्या ठिकाणी घटना घडली होती आणि ते अतिशय त्या ठिकाणी संवेदनशील वातावरण निर्माण झालं होतं। दुसऱ्या दिवशी श्रीनगर बंद होतं आणि तिथं खर्चिक गोष्ट होती। आम्हाला फार काळजी लागली होती की बाबा आता गावाकडल्या लोकांना पण काळजी लागली आणि आम्हाला वाटायला लागलं की आमच्या जीवाचं काय होणार। तर अशा वेळी आम्हाला आदरणीय रणजितभाई शिंदे यांचा प्रथमतः आम्हाला संपर्क झाला आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करण्यास सुरुवात केली। आदरणीय दादा, आदरणीय मामा, त्याचप्रमाणे चालूचे आमदार अभिजित आबा आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब, पालकमंत्री साहेब यांनी आम्हाला वारंवार अपडेट घेऊन म्हणजे नेमकं ही नियोजन कसं आखलं होतं जम्मू काश्मीरला जाण्याचं? एवढा परिवार आपण पाहतो 51 जण तुम्ही गेलात, नेमकं नियोजित कधीचा प्लॅन होता हा? आज सुशिक्षित सर्व कुटुंब असल्यामुळं आम्ही स्वतःहून मोबाईलवर रिझर्वेशन केलं आणि रेल्वे रिझर्वेशन करून आम्ही हा प्लॅन चांगल्या पद्धतीने आखला होता आणि आमचं प्लॅन प्रमाणे सर्व काही चालू होतं ठीक। परंतु असं घडल्यामुळं आम्हाला आमचा प्लॅन पूर्णपणे विस्कळीत झाला आणि आम्हाला थोडं का होणार त्या गोष्टीचा त्रास झाला। घटनेच्या किती अंतरापासून हे तुम्ही सगळे होता तिथं? घटनेचा अंतर 70-80 किलोमीटर होतं साधारणतः आमचं। बर मग ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस काय नेमकं भावना काय होते त्यावेळेस आम्ही पण त्या ठिकाणी कदाचित असतो, कारण आमचा एक दिवस लेट झाला वन वे रोड असल्यामुळं। पहलगाममध्ये ढगफुटीची घटना घडली होती नेमकं त्यामुळे तो हायवे बंद असल्यामुळे आम्ही मोगल रोडने दुसरे आलो होतो। तो रोड मोगल रोड चालू असल्यामुळे तो रोड असा सिंगल असल्यामुळे आम्हाला येण्यासाठी 2 दिवस लागलं। जर आम्ही 1 दिवस अगोदर आलो असतो कदाचित आम्ही त्या पॉईंटला बी असू शकत होतो। म्हणजे ढगफुटीमुळे तुमचं जाणं पुढलं अंतर थांबलं गेलं। राईट। आपण जर पाहिलं तर काय नेमकी परिस्थिती काय होती? एवढा मोठा देशावर घडलेली घटना आहे आणि एकंदरीत त्यावेळेची परिस्थिती काय आहे? 2 मिनिट लाईव्ह चालू आहे साहेब, 2 मिनिट थांबा। काय झालं, आम्ही 18 तारखेला प्रवासाला सुरुवात केली ती ढगफुटीमुळे मेन रस्ता वाहून गेल्यामुळे बायपास दुसऱ्या पुलवामा सारख्या सेन्सिटिव्ह भागात आम्हाला जायची पाळी आली। त्याच्यातच गाडीचा आमच्या थोडा ऍक्सिडेंट बी झाला घाटामध्ये आणि त्याच वेळेस आम्हाला समजलं की पहलगाममध्ये हल्ला झालेला आहे, आम्हाला तिकडेच जायचं होतं। बायका तर सगळ्या घाबरून गेलेल्या होत्या। मग तसंच सगळ्यांनी धीर देऊन सगळ्यांचे फोन पुन्हा गावातून चालू झाले। पहिला फोन भैया साहेबांचा आला की बाबा तुम्ही कुठं आहे, कसं आहे। त्यांनी लगेच TV9च्या ABP माझाच्या पत्रकाराशी आमची अपडेट घ्यायला लावली। पत्रकारांचा बी याच्यात मोलाचा सल्ला आहे। भैया साहेबांनी पहिला फोन केला आम्हाला तिथून विमानाची किंवा तुम्हाला राहायची व्यवस्था कशी एकंदरीत नेमकी तिथं परिस्थिती होती आणि सगळ्यांना कसं सावरलं गेलं? खरं सांगायला गेलं तर आम्ही जर आदल्या दिवशी गेलो असतो तिथं 21 तारखेला तर ऍक्च्युली पहलगामला आमचाच नियोजन म्हणजे ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी आमचाच तिथं जाण्याचा प्रोग्राम होता। म्हणजे हल्ल्याच्या ठिकाणी आम्ही स्वतः असू शकत होतो, पण ते पावसाचा रस्ता तुटल्यामुळं आम्ही तिकडं अलीकडं अडकलो। एक दिवस आम्ही मंदिरात राहिलो आणि जर आम्ही मंदिरात राहत नव्हतो तर त्या हल्ल्याच्या ठिकाणी आम्ही सुद्धा असू शकत होतो। आपल्या तुम्ही काय महिला देखील आहेत, मुली देखील, तिथे काय सांगशील? एकीकडे शिक्षणाचा टप्पा घेत असतानाच काश्मीरची सहल आणि दुसरीकडे ही घटना घडली होती, काय भावना होत्या? भिली होती? हा, थोडी भीती वाटली होती, पण नंतर रूमवर गेल्यावर थोडं बरं वाटलं। पण ज्या ठिकाणी देशावरच मोठा हा आघात झालाय त्याच काही अंतरावर तुम्ही होतात घटनास्थळ, काय एकंदरीत भावना होत्या? काय सोबतच्या समवेत असलेल्या महिला घाबरून गेल्या होत्या? काय तुझी एकंदरीत परिस्थिती काय होती तिथली?
हो सगळ्या घाबरल्या होत्या. काही जण म्हणायचे माघारी जाऊया आणि काही जणांना माघारी जायला पण भीती वाटत होती. म्हणजे माघारी त्याच रस्त्याने जायला पण भीती वाटत होती. रस्ता कसा होता? तो रस्ता खूप दरी पण खूप मोठी होती आणि तिकडं जास्त सिक्युरिटी पण नव्हती, त्यामुळे काही जण माघारी जायला पण भेट होते आणि काही जण म्हणत होते आपण डायरेक्ट विमानाने जाऊया. बरं ताई, चिमुकलीला घेऊन जम्मू काश्मीरला जाणं आणि तिथली घटना घडल्यानंतर काय नेमक्या भावना काय होत्या? आम्ही सगळे घाबरून गेलो होतो. काय करावं तीच कळत नव्हतं. हां, आता गावी पोहोचलाव, काय म्हणजे कसं वाटतंय? आता गावी पोहोचलो, आता भारी वाटतंय. काय ताई, गावी पोहोचलाव? आम्हाला रणजित भाईयांनी कोच केलंय तर त्यामुळे आम्हाला बरं वाटतंय आता. बर. आराम वाटतंय. बर, आपल्या समेत ताई कशा पद्धतीचं वातावरण तिथं होतं आणि आज गावी पोहोचलाव, काय भावना आहेत? आम्ही खरंच खूप घाबरलेलो होतो आणि मुलं सोबत होती. तिथलं वातावरण आणि आपल्या इथलं जेवण आणि तिथल्या जेवणात फरक होता, त्यामुळं मुलं जेवण पण करू शकत नव्हती. त्यामुळं परत ते आजारी पडले, ताप वगैरे आले आणि मेडिकल ही चालू नसल्यामुळं आमच्यावरती होती औषधं, त्यामुळे जास्त आम्ही मुलांसाठी जास्त घाबरून गेलो होतो. अनेक संकटाचा सामना करून जे आहेत ते या महिला ज्या आहेत ते गावी सुखरूप पोहोचल्यात, वेगळा आनंद आहे. आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं ग्रामीण भागातल्या महिला आहेत, जम्मू काश्मीरला शेत सोडून जम्मू काश्मीरला काय म्हणजे कशासाठी फिरायसाठी गेलतो. पण बर. आम्ही तिथे गेल्यानंतर जास्त दंगा झाला. हा. दंगा झाल्यानंतर आम्ही लय घाबरलो. मी तर रडतच बसत होते. बर, मी अक्षरशः लय घाबरले होते. वाटत नव्हतं घरी पोचल? असं वाटत नव्हतं, पण आम्हाला ह्या लोकांनी लय सहकार्य केलं. दादांनी संजय मामाने, दादांनी, ह्यांनी, भैयानी आम्हालाही सहकार्य केलं इथं. पण आम्ही इथं पोचलो विमानाने. गावचे सगळे म्हणजे मुलगा असेल, सुनबाई सगळी सोबत होती का? होती की सगळं बर. होते. घाबरून गेलो आम्ही. लहान मुलं आहे, मुलांनी कशाला मला आणलं वाटायचं हा. फिरायला. पण वाटला तू कशाला आई घाबरती म्हणला. आम्ही आहे ना म्हणला. बर. म्हणल्यावर मग आम्ही त्यांनी धीर दिल्यावर आम्ही जरा ती झालो. मग सगळी सोबत होती तर मग एवढं म्हणजे कसं काय भावनिक रडू आज रडू कोसळते तुम्हाला कशामुळे? घाबरतेच मी. हा, घाबरला पूर्ण. मग कुणी सावरलं तुम्हाला? हे मी सावरलं पुन्हा सगळ्यांनी सावरलं. मग आज गावी पोचताय? आता लय मस्त वाटतंय. आता दादांनी इकडे आम्हाला सहकार्य केलेलं लय मस्त वाटतंय. आता गावी पोचताय ताई, एकीकडे जम्मू काश्मीरची सहल, गावी पोचताय, धाकधूक होती मनात कुठतर गावात पोचतो का नाही? होती. हा, आता कसं वाटतंय? आता छान वाटतंय. आता दादांनी भैयानी आम्हाला सहकार्य केल्यामुळे जरा भीती कमी झाली. एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं 51 ग्रामीण भागातले जे पर्यटक होते माढा तालुक्यातले, निमगाव असेल, पिंपळनेर असेल, ते गावी सुखरूप जे आहे ते या ठिकाणी पोहोचले ते एकंदरीत पाहायला मिळतंय. आणि ज्या पद्धतीनं विशेष विमानानं जे आहे ते त्यांना मुंबईमध्ये आणण्यात आलं आणि त्यानंतर हे प्रवासी जे आहे ते आपल्या घरी सुखरूप पोहोचलेत. एकंदरीत त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जर घेतले तर अतिशय आनंदाचं वातावरण आहे. आपण जर पाहिलं तर महिलांच्या देखील डोळ्यात अश्रू अनावर झालेत. आणि एकंदरीत ही परिस्थिती जर पाहिली तर माढा तालुक्यातले असतील किंवा सर्वच लोकप्रतिनिधींनी, माजी आमदार बबनराव शिंदे असतील, रणजितसिंह शिंदे असतील, माढ्याचे आमदार अभिजित पाटील असतील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील, मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, सर्वांचं जे आहे ते इथं यांना पर्यटकांना गावी पोच करण्यात जे आहे ते सहकार्य लाभलं. त्यामुळे भावना ज्या आहेत त्यांच्या अश्रू अनावर झालेल्या आणि आनंद अश्रू जे आहे ते एकंदरीत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. माझे सहकारी कॅमेरा पर्सन गणेश मी संदीप शिंदे, TV9 मराठी, पिंपळनेर, निमगावटे, माढा, सोलापूर.